नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज एक असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की समाजाला त्यापासून काही शिकता येईल, काहीतरी बोध घेता येईल. अशा भरपूर घटना होतात मित्रांनो समाजामध्ये. थोडक्यात सांगायचं झालं तर मी नाशिकहून अमरावती, माझे सासरवाडी, इथे मी गेलो होतो. आमचे आजोबा वारले. आमचे आजोबा म्हणजे माझ्या मिसेसचे बाबा, माझ्या सासूचे वडील. एक असा अनुभव घेतला की त्यापासून समाजाला काहीतरी मेसेज देता येईल किंवा त्यापासून काहीतरी शिकवण घेता येईल. जसं की मी आता नाशिक चाललो आहे आणि सर्व अंत्यविधी, सर्व काही कार्यक्रम असतात 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर, ते सर्व पूर्ण आटपून मी नाशिक चाललो आहे. तुम्ही बघू शकता मी ट्रॅव्हल्समध्ये आहे आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. बघू शकता ट्रॅव्हल्स. तर सांगायचा विषय होता की मी त्या अंत्यविधीच्या काळामध्ये एक शिकवण घेतली मित्रांनो. असा दुःखद आणि भयंकर असा कोणाच्या जीवनात असा प्रसंग घडू नये, असा प्रसंग मी बघितला आणि तो प्रसंग मी रेकॉर्ड केला माझ्या मोबाईलमध्ये. तसं बघितलं तर हे चुकीचं आहे. दुःखामध्ये कोणाचा व्हिडिओ शूट करणं ही चांगली गोष्ट नाही. पण मला ती सिच्युएशन मी अशी बघितली ना की त्या सिच्युएशनपासून कोणाला काहीतरी मेसेज पाठवता येईल आणि जे काही नाते असतात त्यामध्ये काहीतरी शिकवण भेटेल, काहीतरी चांगलं शिकण्याचं योग्य, असा मी तो अनुभव घेतला आणि ते पण लाईव्ह अनुभव घेतला मित्रांनो. मी घटना खूप भयंकर होती. रेकॉर्ड करताना मी पण खूप रडलो. माझे हात पण असे कापत होते, हृदय माझं धडधड करत होतं. तरी पण मी ते रेकॉर्ड केलं. काही लोक माझ्याकडे बघत होते, तर हा काय करतोय, मूर्खपणा. पण माझ्या मते हा मूर्खपणा नव्हता. मला समाजामध्ये एक संदेश द्यायचा होता काही लोकांना. तर ते असं होतं की सांगू इच्छितो, आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, तर त्यानिमित्त तो प्रसंग मी डोळ्याने बघितला की एका भावाची आणि एका बहिणीची शेवटची रक्षाबंधन होती. आमचे आजोबा 82 वर्षाचे होते, 82, आणि आजी त्यांच्यापेक्षा जास्त 2 वर्षाने मोठे किंवा 2 वर्षाने लहान, समजून चला. तो प्रसंग सांगताना सुद्धा असा माझा जीव रडू येतोय मला. मी रेकॉर्ड केलं आहे मित्रांनो, मी तुम्हाला दाखवेल, नक्की दाखवेल. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. Hey,
भावाने दिले जो कोणी हा व्हिडिओ बघितला असेल प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलेच असेल, मला माहिती आहे. कारण ती घटनाच आणि तो क्षणच असा होता की ती कोणाचं पण हृदय भरून येईल, तो रडेल. तर माझा हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा एकच उद्देश होता मित्रांनो, की बहीण भावासाठी आणि भाऊ भावासाठी किती महत्त्वाचे असतात हे तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. मी समजू शकतो की समाजात अशा बऱ्याच ठिकाणी की ती बहीण भावाच्या नात्यामध्ये दुरावा आहे, नाते ताणले गेलेले आहेत. बहीण भावाकडे राखी बांधायला जात नाही किंवा भाऊ बहिणीकडे राखी बांधायला जात नाही, किंवा बरेचसे असे समाजामध्ये लोक आहेत की ती रक्षाबंधनात जात पण नाही एकमेकाच्या घरी, नाते चांगले असून सुद्धा. तर सांगायचा उद्देश एवढाच की नाते किती पण दुरावलेले असेल तर बहिणीला भाऊ हा आईवडिलांसारखाच आहे, तो मोठा असेल तर. आणि बहीण मोठी असेल तर ती भावाला आईवडिलांसारखीच बहीण आहे, मोठी आहे. एकमेकाचा मान ठेवा, सन्मान ठेवा आणि येत्या रक्षाबंधनला एकमेकाच्या घरी जा राखी बांधायला, हा सण साजरा करायला. कारण की हा बहीण भावाचा जगातील सर्वात सुंदर असा क्षण आहे, तो नक्की अनुभवा. तुम्ही बघा, जर समजा जर भाऊ जास्त हट्टी असेल, मला नाहीच जायचं बहिणीच्या घरी, तर बहिणीने त्या हट्टीपणामध्ये किंवा तुमच्या काही दुरावामध्ये थोडीशी माघार घेऊन तुम्ही भावाच्या घरी जायचा प्रयत्न करा. तुम्हाला नाही म्हणणार नाही, तुम्ही जाऊन तो बघा, तो तुम्हाला हेच सांगेल. तुम्ही त्याच्या घरी जर गेले, घरी जा, दरवाजात उभा राहा, सांगा भावाला की भाऊ मी तुला राखी बांधायला आलेली. तो तुम्हाला हाकलून थोडी देणार आहे. जे तुमचं पहिले प्रेम होतं त्याच्यापेक्षा 100 पटीने प्रेम त्याच्या मनात निर्माण होईल आणि तुम्हाला तो हक्काने मिठी मारेल. तो क्षण वेगळाच राहील मित्रांनो. आणि भावाला विनंती आहे, थोडीशी माघार घेऊन थोडासा दुरावा साईडला ठेवून बहिणीच्या घरी राखी बांधायला जा, तिला सरप्राईज द्या. कारण की बहीण ही आपल्या भावाची नेहमी वाट बघत असते रक्षाबंधनासाठी. तुम्ही तर सणांना जाऊ नका जाऊ, पण रक्षाबंधन असा एक सण आहे की बहीण भावाची वाट बघत असते. अनुभव घ्या. जर तुमच्या नात्यामध्ये जास्त दुरावा असेल तर मी ते भावाला सांगू इच्छितो की अशा वेळेस आपली बायको मध्ये बोलतेच, तिला थोडंसं समजून सांगा की तू पण कोणाची बहीण आहेस, मला माझ्या बहिणीला भेटू दे, माझ्या बहिणीशिवाय मला कोण नाही आहे. आणि त्या बहिणीला पण मी सांगू इच्छितो की आपल्या नवऱ्याला तसं समजून सांगा. आणि त्या बहिणीच्या नवऱ्या पण माझी विनंती आहे, आपल्या बहिणीचं दुःख, तिची अपेक्षा बघून आपल्या बायकोचा हात धरून तिच्या भावाच्या घरी जा रक्षाबंधन साजरा करायला. बघा मित्रांनो, सगळं चांगलं होतं. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला, व्हिडिओ मी लाईव्ह सेट केला. माझ्याकडे दुसरी अपेक्षा नव्हती किंवा मला व्हिडिओ समाजामध्ये सोशल मीडिया टाकून मला माझे व्ह्यूअर्स, मला सबस्क्रायबर, मला चॅनलचा माझा ग्रोथ करायची नव्हती. मला हे काहीच पाहिजे नाही. पण याच्यातून मला समाजाला एक संदेश द्यायचा होता. तुम्ही लाईक करा, शेअर करा, नका करू, मला काही फरक पडणार नाही. फक्त मला एक समाजाला संदेश द्यायचा होता. मी तुम्हाला असं म्हणणार नाही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. कारण की आता 2 दिवसावरच रक्षाबंधन आली आहे. तर बहिणींनी भावाच्या घरी जा किंवा भावाला जमले बहिणीच्या घरी जा
रक्षाबंधन सण साजरा करा. आणि शेवटी मी माझ्या बहिणीला एक संदेश देऊ इच्छितो की ताई, मी तुझ्या घरी यावर्षी रक्षाबंधन साजरे करण्यासाठी येत आहे. तुला वाट बघायची वेळ पडणार नाही. हॅपी रक्षाबंधन.